टॉस इथे मात्र लागला जातोय. यस, कलंत्रवाडी टीमच्या बाजूने काय निर्णय असेल? फिल्डिंग चेतक बरोबर जाण्याचा निर्णय. आज कुंभारगाव असोसिएशन मध्ये आपण अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्या, परंतु आजची स्पर्धा काय म्हणाल आमच्या स्पर्धेविषयी? आज स्पर्धेचे नियोजन खूप चांगलं आहे. या टॉस हरलात, तुम्ही काय निर्णय घेतला असतात? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. चेतक जाण्याचा निर्णय. आज वर्षभर आपण खेळलात, परंतु अगदी आज अंतिम टप्प्यामध्ये आपला खेळ आलेला आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये येत असताना जर पाहिलं गेलं तर बोरगेवाडीकरांनी दाखवले की आयोजन कसं असावं. काय म्हणाल आज आमच्या आयोजनाविषयी? नक्कीच आजचं आयोजन खरंच वेगळं आहे. प्रत्येक रविवारपेक्षा आजचं आयोजन उत्कृष्ट केलेलं आहे. येस, एकदा प्रत्येक बोरगेवाडीकरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अफलातून आयोजनाचं उत्तम उदाहरण बोरगेवाडीकरांनी दाखवून दिलंय. टॉस जिंकलाय दोन्ही टीमला. मात्र ते बेस्ट ऑफ लक. मी मान्यवरांना विनंती करेन आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती मॅचचा आनंद घ्यायचा आहे. 3 षटकांचा खेळ आणि चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. बेस्ट ऑफ लक. चला लगेच विनंती. चला इथून सामना चालू होईल. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज, मी विनंती करेन. लगेच गेम ऑन. जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. अफलातून खेळ आज दिवसभरामध्ये. एक रंगतदार क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण उमेश सावंत सर आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळ प्रत्येक मॅच फायनल सारखी होताना पाहायला मिळाली. तोपर्यंत ऐकू एक सुंदर संगीत. आपण डीजे यांच्याकडे जाऊया आणि स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी. हॅलो, स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये फायनल याचसाठी केला होता ठस, याचसाठी केला होता ठस की शेवट गोड बाबा तो क्षण आलाय आणि तो मॅच रंगला जाईल. 2 टीम आमने सामने. बॅटिंग कोणाची आहे? काय घेतलं? तर आपण मॅच पाहतोय कलंत्रेवाडी आणि सेंडेवाडी या 2 संघाच्या दरम्यान. 2 रफ अँड टफ अगदी संघर्ष करत या फायनलच्या मॅच मध्ये पोहोचलेत. दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. पर आज मेहनतीचं फल आज तुम्हा केलाय. दुपारच्या सत्रामध्ये आहे जबरदस्त कामगिरी केली होती कलंत्रेवाडीने आणि संध्याकाळच्या दुपार झाल्यानंतर सेंडेवाडीने कमालीची कामगिरी केली. फटका इथे हवेमध्ये, बॉल चालला इथे डिफेन्सच्या कव्हर मध्ये, बॉल जाईल 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 जाईल. ओ माय
डेप्युटी सरपंच कुंभारगाव आपण त्याचा सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. बाउंड्रीच्या आत सेव देखील एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला फेकून
स्पर्धे कोण असेल या स्पर्धेचा शिल्पकार, कोण उचलेल एक नंबरची ट्रॉफी. चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळत नाहीये आणि तिथून मात्र एक धाव सिंगल. डीजे नक्की वाजू आम्ही. लवकर आला तरच डीजे वाजेल. चिटकी आमची नाराज आहे. यस, धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत त्या 17 धावा. कमालीचा स्पिल, कमालीचे बॉलिंग अटॅक या फायनलच्या मॅच मध्ये आणि दोन बलाढ्य संघ आमने सामने. नेक्स्ट बॉल. ओ माय गॉड, एस कव्हर मध्ये बॉल चाललाय. बॉलचं क्रॅकिंग शॉट आहे परंतु काय लाजवाब फिल्डिंग. फक्त एकच धाव, एका धावेने ते रोखलं गेलंय. एक धाव इथं पळून काढली आहे. धावासाठी धाव आता केली गेली आहे. एक सिंगल. एक्का दुक्का से काम नहीं चलने वाला, एक्का दुक्का से कुछ होने वाला नहीं है. अमोल बोरगे, अरव अमोल बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्तानं
तीन षटकार जर लगावले परंतु इथून फाईन मध्ये घेऊन काढला. एकदा मात्र घेतली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चतुराई पहा. थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला जातोय आणि या दोन धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8. मिळाली आणि आज भैरवनाथ 11 बोरगेवाडी या टीमनं मात्र दाखवून दिले आयोजन कसं उत्तम उदाहरण याचसाठी केला होता. टास शेवट गोड व्हावा रामकृष्ण हरी आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर एक जबरदस्त खेळ दिवसभरामध्ये साकारला गेलाय. मेगा फायनलचा खेळ इथे मात्र आपण संपन्न होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर के स्टार कळंत्रेवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री पद्मावती 11 शेंडेवाडी या दोन संघांमधला हा मेगा फायनलचा खेळ एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल वंडीच्या स्वरूपामध्ये. आज राजनं मात्र राज गाजवले. जबरदस्त खेळ साकारला गेले. आपल्या नावाचा दबदबा निर्माण केले. दहा धावा धावपलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल संधी आहे तिथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे ऑन साईडला ढकलून दिला होता. अगदी वेगानं बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तेवढाच वेगानं बॉलनं मात्र सूर्या भाय बॉल पर्यंत पोहोचताय तिथे आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. चांगली आपण पाहायला गेलं तर के स्टार या टीम कडून मात्र गोलंदाजी झाली होती. तर राज यांच्यासाठी रिव्हर्स षटकारासाठी इथून 101 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत माडिक सीएम आमचे त्यांच्याकडून. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 12 धावा. इथून आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 11 धावांची. मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळाली. आज पाहायला गेलं तर भैरवनाथाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळाला. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं आहे जबरदस्त आयोजन बोरगेवाडीनं दाखवून दिलंय. मिड ऑन मध्ये मात्र हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न. राजांना माहिती आहे इथे संयमाचं क्रिकेट खूप खेळायचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी सातत्याने तेच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु एखादा चांगला खेळाडू मोठा खेळाडू आपला संयम दाखवतो त्यावेळी मात्र त्या टीमला यशस्वीरित्या मात्र चांगला खेळ आणि अगदी विजेतेपद सातत्याने मिळताना आपण अनेक वेळा पाहायला गेले. मिड ऑफ मध्ये मात्र ढकललं. पहिला बॉल पाहायला गेलं तर मिड ऑन मध्ये होता शॉर्ट मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये. नंतर मात्र आपण पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्ह करायचं होतं सॉफ्ट ड्राईव्ह केलं परंतु तिथे मिड ऑफ मध्ये त्यानंतर धाव येणार नाहीये. राजांना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. सचिन गोलंदाजी मार्क वरती रिव्हर्स साठी चंद्रकांत माडिक अर्थातच आमचे सीएम यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि त्यासाठी हा रिव्हर्सचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश चोरगे सर नाराज असतील. आज टीम पराभूत झाली परंतु चांगला प्रयत्न त्यांच्याकडनं मैदान सौजन्य आम्हाला इथे करण्यात आलेले आहे दुर्गेश चोरगे सरांकडून आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आमचे संस्थापक आदरणीय धनाजी बोरगे सर, कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि त्याचबरोबर कुंभारगाव ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आहेत. वाईटचा निर्णय इथे येईल आणि एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्यात 14 धावा. जशी फायनल हवी आहे तशी होताना पाहायला मिळत नाही. या डिफेन्स मात्र धावा केल्या जातील का? गोलंदाजी मार्कवरती सचिन आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या धावा मात्र वाचवल्या जातील का तेही पाहणं गरजेचं. परंतु क्रॅकिंग फटका चिडफाड करत बॉस सीमा पार धावा येतील मात्र ते 6 षटकार.
3 धावांची गरज. इथून दत्ता नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि त्याने जर का षटकार लगावला तर चंद्रकांत महाडिक अर्थात सीएम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु रिव्हर्स षटकार. फटका फसला इथे पाहायला गेलं तर परत एकदा संधी आहे, परंतु हा झेल सोडला गेलाय. हा झेल सोडल्यानंतर मात्र 2 धावा आणि विजयाच्या अगदी जवळ जाताना मात्र पाहायला मिळतील. स्कोर इक्वल इथे मात्र पाहायला मिळेल आणि कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024चा इथे पाहायला गेला तर चॅम्पियन क्रिस्टल ट्रॉफी कोणाच्या नावावरती जाईल, कोणाच्या नावावरती इतिहास घडला जाईल. कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024. आता एका धावेची गरज. येणारे 6 बॉल आणि 1 धावेची गरज. 6 बॉल 1. जिंकणार कोण इथे? के स्टार कळंत्रेवाडी की त्यांच्या विरोधामध्ये श्री पद्मावती 11 शेंडेवाडी. परंतु इथून पूर्णपणे के स्टार 11 कळंत्रेवाडी ही टीम विजयाच्या अगदी उंबरट्यावरती. 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 चा संपर्क होण्यासाठी. इथून हा बॉल कदाचित निर्धाव आलाय. जर का इथून चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं. जर मॅच इथे एकतर्फी होत असली तरी सुद्धा इथून मॅच टर्न घेईल का क्रिकेट? क्रिकेटचा गर्भाशय अडचणीने भरलेला आहे. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. हा फटका चांगला आहे. मॅच फिनिशिंग फटका मात्र मारला जातोय आणि मॅच विन होतोय. के स्टार कलंत्रेवाडी टीम ठरतोय कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 चा चॅम्पियन संघ. अफलातून